नमस्कार मित्रांनो, मी विभास बोलतोय. स्वागत करतो तुमचे पुन्हा एकदा एम-एस सरकारी अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या मित्रांनो, एप्रिलचा महिना संपत आला आहे. जवळपास 20 दिवस देखील एप्रिलचे झाले आहेत. 20-21 दिवस एप्रिल महिन्याचे झाले आहेत. तरी देखील अजून मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो सरकारने अजून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून जमा केला नाही आहे. अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत, की मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? कारण की आता एप्रिल महिन्याचे देखील 20 दिवस झालेले आहेत. तर लाडक्या बहिणीला असा प्रश्न आहे, की मार्च एप्रिलचे पैसे एकत्र देणार का वेगवेगळे देणार? असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता महिलांच्या मनामध्ये ते उपस्थित झाले आहेत. तर आज जे आहे ते लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट आली आहे. मार्च महिना हप्ता संदर्भात ही अपडेट आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमधून समजून जातील. तर लाडक्या बहिणींनो, जास्त वेळ न घालवता मी या व्हिडिओ सुरुवात करतो. पण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक करून व्हिडिओ शेअर करायची विसरू नका. तर चला मग सुरुवात करूया. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अजूनही मार्च महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. एप्रिल महिना सुरू होऊन 20 दिवस उलटले आहेत, तरीही अजून मागच्या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्चचा हप्ता तर अजून मिळाला नाही, परंतु एप्रिल हप्त्याबाबत कोणतीही अपडेट जे आहे ते समोर आलेली नाही. कोणीच या एप्रिल महिन्याच्या अपडेट संदर्भात कोणीच काही बोलत का नाही. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का? असाही प्रश्न जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झाले आहे. दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसून, माफ करा, कोणतीही अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही. त्यानंतर इथे लिहिलं आहे, की लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता कधी येणार? लाडकी बहीण योजनेचे गेल्या अनेक महिन्यापासूनचे जे आहेत ते हप्ते जे आहेत ते लांबणीवरच जात आहेत. त्या महिन्याचा हप्ता जो आहे तो त्या महिन्याच्या लास्टपर्यंत देखील जमा होत नाही. म्हणजे समजा आता जानेवारीचा हप्ता येतो तो जानेवारीमध्ये येत नसून फेब्रुवारीमध्ये येत होता. डिसेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये नाही आला, तो जानेवारीकडे आला. आता फेब्रुवारीमध्ये असंच झाले. फेब्रुवारीचा बघा हप्ता फेब्रुवारीमध्ये हप्ता आला नाही, तर तो मार्चमध्ये देण्यात आला. असंच असंच काहीसा जो ट्रेंड जो आहे तो अ, हप्ता वित अ, हप्ता वितरणाबाबत जे आहे ते सरकारने असेच जे आहे ते केले आहे. त्यानंतर आता मार्चचा हप्ता किती तारखेला जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे होते की नेहमीप्रमाणे असे होते की त्या महिन्याचा हप्ता जो पुढच्या महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यापर्यंत दिला जात होता. पण आता मार्च महिना संपून आता एप्रिलचे 3 आठवडे झाले आहेत. आज 22 तारीख आहे मित्रांनो. तरी देखील अजून सरकार काहीच या हप्त्यासंदर्भात का बोलत नाही काय माहीत नाही. अ, दरम्यान आता लवकरच याबाबत अपडेट समोर येईलच. पण लाडक्या बहिणींना दुसरा प्रश्न आहे, की त्यांना जे आहे ते ₹3000 एकत्र मिळणार का? कारण की आता एप्रिल महिना पण अर्धा संपला आहे. मग आता राहिला आता अजून 8 दिवसांनी आता मे महिना लागेल. मग आता मार्च आणि एप्रिलचे पैसे एकत्र भेटतात का? असा देखील प्रश्न आता लाडक्या बहिणींना इथं पडलेला आहे. पहा, लाडक्या बहीण योजनेत एकीकडे मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. तर दुसरीकडे मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा देखील इथे सुरू आहेत. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून कधीच लाडक्या बहिणीला ₹3000 एकत्र दिले नाहीयेत. त्यामुळे यावेळी देखील महिलांच्या खात्यात पैसे एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. मात्र लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते. मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, मागच्या काही महिन्यांचा जर तुम्ही ट्रेंड पाहिलात, की जरी सरकार उशिरा पैसे देत असले, तरी एकत्र पैसे ते देत नाहीयेत. जरी थोडा उशीर होत असला, तरी पण ते सिंगल महिन्याचेच पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटवरती देत आहेत. त्यानंतर हप्ता मिळवण्यासाठी जे आहे ते तुम्हाला एक काम मित्रांनो आवश्यक करायचं आहे. खूप म्हणजे खूपच इम्पोर्टंट काम आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये महिलांनी हप्ता मिळवण्यासाठी के-वाय-सी करायचीच आहे. के-वाय-सीची मुदत संपली आहे. याच दरम्यान अनेक महिलांनी के-वाय-सीमध्ये चुका केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. या महिलांना के-वाय-सीमध्ये चुका सुधारण्याची संधी जी आहे ते तुम्हाला माहीतच आहे, की ज्यांनी चूक केली आहे के-वाय-सीमध्ये त्यांच्यासाठी चुका सुधारण्याची वेळ 30 एप्रिल 2026 पर्यंत आहे. चुका सुधारण्याची तारीख शेवटची आहे. त्यानंतर जे आहे ते या महिलांना लाभ इथे पुन्हा सुरू करण्यात येईल. म्हणजेच जर तुम्ही ह्याच्या आधी के-वाय-सी करताना तुम्ही काही चूक केली असेल, तर तुम्हाला ती चूक दुरुस्त करण्याची जी अंतिम तारीख आहे, ती 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवून देण्यात आली होती. जेव्हा तुम्ही या चुका सुधाराल, तेव्हा तुमचे पुन्हा एकदा जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे आहेत ते सुरळीतपणे ते वितरित करण्यात येतील. तर लाडक्या बहिणींनो, कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. कोणत्याही अकाउंटवरती विश्वास ठेवू नका. आपल्या चॅनलवरती नेहमी खरी बातमी जी आहे ती दिली जाते व लाडक्या बहीण योजनेसंदर्भात कोणतीही अपडेट आली, लाडकी बहीण किंवा कोणत्याही प्रकारची कोणत्याही योजनेची काही माहिती आली, तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक इथे मिळून जाईल. आय होप मित्रांनो तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. अशाच अपडेट्ससाठी
सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.